गायत्री ताई, आता माझ्याने हे सगळं सहन होत नाही. मी फार अस्वस्थ झालो या आवाजांमुळे. तुम्ही प्लीज काहीतरी करा. हे आवाज बंद करून टाका, नाहीतर मी वेडा होऊन जाईन. हे प्रॉब्लेम्स कधीपासून होत आहेत? तुम्हाला काही आठवतंय? ते ते जेव्हा तिचा मृत्यू झाल्यापासून. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? ते माझी पत्नी सीमाचा मृत्यू. तिचा मृत्यू झाल्यापासून ना आम्ही नीट झोपू शकलोय आणि माझं कामातही लक्ष लागत नाहीये. जिथे जातो, जे काही काम करतो, त्याच्यात फक्त तिच्या रडण्याचा आवाज आणि फक्त तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. आता तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. मी काय करावं की ज्याने हे आवाज बंद होतील? प्लीज प्लीज मला हेल्प करा. आर यू शुअर की तुम्हाला हे करायचंय? आय मीन, हे बघा, मी यापूर्वी अशा कुठल्याही गोष्टी कधीच केल्या नाहीयेत. त्यामुळे मला माहित नाही की याचा परिणाम काय होईल. पण जर तुम्ही म्हणत असाल तर आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो. हो, तुम्हाला जे करायचंय ते करा. मी तयार आहे. आणखीन एक गोष्ट. ही माझ्या बायको सीमाची शेवटची निशाणी आहे. तिने या काचेच्या तुकड्याने स्वतःचा जीव घेतला होता. तुम्ही हा तुकडा इथे का घेऊन आलाय? मला वाटलं की याने तुम्हाला काहीतरी मदत होईल, कारण ह्याच्यावर सीमाचं रक्त लागलंय. तुमच्या समोर हे जे पत्ते ठेवलेत, यातून एक कार्ड उचला प्लीज. हो. स्ट्रेस, अस्वस्थपणा, नक्कीच काहीतरी आहे ज्याचा तुम्हाला खूप त्रास होतोय. तुम्ही प्रयत्न करत असाल, पण ती गोष्ट तुमच्या डोक्यातून जात नाहीये. अशी नेमकी काय गोष्ट आहे दानिश? ते जेव्हापासून माझी पत्नी सीमाचा मृत्यू झालाय, मी खूप अस्वस्थ राहायला लागलोय. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचंय की सीमा तिच्या मृत्यूनंतर ठीक तर आहे ना? म्हणजे तिच्या आत्म्याला मुक्ती तर मिळाली असेल ना? नाही, ही माहिती मी नाही काढू शकत. हे बघा, मी तुमच्या मनातली गोष्ट ओळखू शकते, पण आत्मा नाही दानिश. हे सगळं मला योग्य वाटत नाही, त्यामुळे मी हे सगळं नाही करणार. गायत्री ताई, प्लीज प्लीज माझी मदत करा. बघा, मी दुसरं कोणालाच ओळखत नाही जे माझी मदत करतील. तुम्हीच एक आहात ज्या मला मदत करू शकता. प्लीज तुम्ही नाही म्हणू नका. बरं, ठीक आहे. तुम्ही आणखी एक कार्ड उचला. बरं. हे कसं शक्य आहे? काय झालं गायत्री ताई? हे कार्ड माझ्या सेटमध्ये नाहीच आहे मुळी. हे बघा दानिश, हे सगळं मी नाही करू शकत. तुम्ही निघा इथून प्लीज. लीव नाव प्लीज. गायत्री ताई, प्लीज प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न करा की हे बघा, मी खूप अपेक्षा घेऊन आलो तुमच्याकडे. प्लीज माझी मदत करा. प्लीज तुम्ही पुन्हा एकदा बघा ना, प्लीज. बसा. ठीक आहे, एक शेवटचा प्रयत्न. कार्ड उचला. बस. हे मी नाही करू शकत, ना तुमच्यासाठी ना कुणा दुसऱ्यासाठी. हे माझं काम नाहीये दानिश. तुम्ही प्लीज प्लीज इथून निघून जा. मी खूप अपेक्षा घेऊन आलो हो तुमच्याकडे. प्लीज प्लीज मला समजून घ्या तुम्ही. हॅलो अपर्णा, मी थोड्या वेळात बोलतो तुझ्याशी. हां.
तुझी वेळ आता संपलेली आहे. आता यानंतर तू कुणाशी बोलण्यासाठी जिवंत राहणार नाहीस. हा तर तोच आवाज आहे जो नेहमी मला ऐकू येतो. काय? लाईट्स ना काय झालं? माय गॉड, हे काय होतंय? गायत्री ताई, काहीतरी करा ना. मी 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 सांगितलं होतं ना तुम्हाला, हे सगळं मी नाही करू शकत. मी सांगितलं होतं तुम्हाला. गायत्री ताई, गायत्री ताई, हे काय झालंय तुम्हाला? काय जाणून घ्यायचंय तुला? असं काय जे तुला नाही माहीत? नाही, हे नाही होऊ शकत. तू मला उघडा, दरवाजा उघडा. सीमा नाही. सीमा मला माफ कर. सीमा मी तुला फसवलंय आणि तू तुझा जीव माझ्यामुळे गमावलायस. सीमा नाही. सीमा मला माफ कर. माफी नाही मिळणार तुला. आता फक्त शिक्षा मिळणार. सीमा मी तुझा गुन्हेगार आहे, पण मला मारू नकोस प्लीज. सीमा प्लीज सोड याला. सीमा, नाही सीमा, मला नको मारूस. माफी नाही मिळणार. आता फक्त शिक्षा मिळणार. सगळ्यांना मारून टाकेन. गायत्री तू बरी आहेस ना? तू प्लीज जरा आराम कर. माझं डोकं खूप दुखतंय. हे बघ गायत्री, तू जरा जास्तच काम करतेस. तू जरा आराम करत जा. आय नो. गेल्या काही दिवसापासून खूप स्ट्रेस होता, विशेषतः तो दिवस. बस, जे झालं ते तू विसरून जा. हे बघ, औषधांचा परिणाम अजूनही तुझ्यावर आहे. तू प्लीज रेस्ट कर. मी तो चेहरा नाही विसरू शकत. इट्स ओके, सगळं ठीक होईल. एक मिनिट. गायत्री, कदाचित याने काहीतरी फरक पडेल. मी लगेचच हे आपल्या दाराबाहेर लावते. याने ज्या वाईट शक्ती आहेत त्या दूर राहतील. ठीक आहे.
जशी तुझी इच्छा. गायत्री थांब, मला दे, मी लावतो. तुम्हाला माहिती रवी, हे क्रिस्टल मला आईने दिलं आणि म्हणाली की हे नेहमी तुझ्याजवळ ठेव आणि जेव्हा असा प्रॉब्लेम येईल ज्यावर सोल्युशन मिळणार नाही तेव्हा हे क्रिस्टल तुझ्या घराबाहेर लाव. या क्रिस्टलमध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी कोणतीही वाईट नजर किंवा वाईट एनर्जी दूर ठेवते. कदाचित या क्रिस्टलमुळे आपल्या घरात सुद्धा सगळं काही ठीक होईल. आय होप सो. हॅलो मॅडम. हॅलो. अहो मॅडम, तुमची तब्येत बरी नाही आणि तुम्ही इथे? तू कोण आहेस? गायत्री ही माया आहे, ट्रेंड नर्स आहे. नर्स? तुझ्याकडे लक्ष देण्यासाठी आणि मायराची काळजी घेण्यासाठी मी हिला हायर केलंय. शी इज व्हेरी गुड. मायरा तर खूपच आनंदी असते हिच्यासोबत. रिअली? हो. थँक्यू सो मच. पण मला वाटतं मी स्वतः मॅनेज करू शकेन. म्हणजे नर्सची काय गरज आहे? माझी इच्छा आहे की जोपर्यंत तू पूर्णपणे बरी होत नाहीस, आराम कर. माया तुझ्यासोबत असेल तर तुला मदतच होईल. सॉरी मॅडम, मी तुम्हा दोघांच्या मध्ये बोलतेय. ऍक्च्युली तुम्हाला पॅनिक अटॅक आला होता. डॉक्टरनेही सांगितलंय की तुम्हाला 1 महिना बेड रेस्टची गरज आहे. बाकी तुम्हा दोघांची इच्छा. गायत्री, माया अगदी बरोबर बोलते. मी आजपर्यंत तुझी प्रत्येक गोष्ट ऐकली, ही क्रिस्टलवाली गोष्टही मान्य केली. त्यामुळे तुला ह्यावेळी माझं ऐकावंच लागेल आणि मी तुझ्या तब्येतीबाबतीत कोणतीही रिस्क नाही घेणार. सो प्लीज. ओके. मॅडम, हे सामान ठेवून तुमच्यासाठी जेवण बनवते. त्यानंतर तुम्हाला औषधही द्यायचंय. माया, थँक्यू व्हेरी मच. मी नसताना तू घराची खूप छान काळजी घेतलीस आणि मायराची सुद्धा. आई आई, ही बघ, मी नवीन पेंटिंग्स बनवली बघ. अरे वा बाळा, डोंगर, ही नदी. आई हे बघ, झाड आणि हे गार्डन. व्हेरी ब्युटिफुल. हा, मी मायराला टीव्ही बघण्याऐवजी पेंटिंग्स करायला सांगितलं. आम्ही एकत्र कविताही वाचल्या. हो ना मायरा? खूप हो. मजा आली. खूपच छान माया. आई, पुन्हा तिचा आवाज येतोय. कोणाचा आवाज बाळा? त्या ब्लॅक वाल्या मांजरीचा. ती खिडकीच्या बाहेर आहे ना, ती खूप रडत असते. नाही बाळा, आपण टॉप फ्लोअरवर राहतो ना. आपल्या खिडकीबाहेर मांजर कसं येईल सांग? नेहमी तिच्या रडण्याचा आवाज येतो. बघ, आताही रडतेय ती. बाळा, फक्त तुला ऐकू येत आहे. नाही आई, ऐक ना, किती मोठ्याने रडतेय ती. बाळा, तू मावशी बरोबर इथेच थांब. मी लगेच आले. ठीक आहे आई. रवी, वॉचमॅन, कोणीतरी वाचवा मला. वाचवा, वाचवा वॉचमॅन. रवी, वाचवा मला. रवी. लाईट.
सीमा सीमा गायत्री गायत्री काही होणार नाही तुला, घाबरू नकोस. गायत्री गायत्री काही नाही होणार तुला. थोडा आराम कर आणि शांत झोप जरा. हो मॅडम, तुम्ही दीर्घ श्वास घ्या. मी काचेचे तुकडे काढते. थोडस दुखेल पण सगळं ठीक होईल. मग तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा माऊ माऊ इथे ये माझ्याजवळ. माऊ काय करत होतीस तिथे तू? पडली असतीस तर. ती माऊ म्याव म्याव करत होती म्हणून मी तिला आणायला गेले होते. माऊ हो, ती काळीवाली माऊ तिथे बाहेर. अच्छा ठीक आहे, पुन्हा चढू नकोस. हा चल माझ्यासोबत. रवी, बस गायत्री, आजच्या दिवसानंतर तू आहे. आत्मा आणि मृत्यूनंतरच्या आयुष्याबद्दल कधीही विचार करायचा नाहीस आणि नाही त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचास. नाही रवी, ती 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 सीमा आली होती, पण ती सीमा आपल्याला का त्रास देते? आपण तिचं काय बिघडवलंय? ती आपल्या मागे का लागलीये? स्टॉप इट गायत्री. सीमा कधीच मेलेली आहे आणि दानिशही. मेलेली माणसं कधीही परत येत नाहीत. या सगळ्याबद्दल विचार करणं बंद कर. तुझा भ्रम आपोआप निघून जाईल. हा माझा भ्रम नाहीये, भ्रम नाहीये हा माझा. ती सीमाच होती. ती काहीतरी साध्य करायला परत आली आहे, पण तिचं ध्येय काय आहे ते मला 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 काहीच समजत नाहीये. गायत्री, स्ट्रेस घेणं थांबव आता. आराम कर. चल झोप प्लीज. ये ना, ये. आराम कर, आराम कर. गायत्री, गायत्री. शांत हो.
तू ठीक आहेस ना? शांत हो माया, शांत हो. गायत्री, मायाच्या खोलीची खिडकी उघडी होती आणि ती तिथून इथवर बाहेर अशीच चालत आली. तिथून इथवर आलीस? माया, तुला काही झालं असतं मग? तू खिडकीच्या बाहेर का गेलीस? मी खोलीत झोपले होते तेव्हा मलाही ते आवाज ऐकू आले. हा तर तोच मांजरीचा आवाज आहे जो मायरालाही ऐकू येतो. ही मांजर इथे कशी आली? ये ना, ये ग. ये ना, ये. ये खिडकी उघडा. बस त्यानंतरचं मला काही आठवत नाही. मी बाहेर कशी आले काही आठवत नाही. या घरात काहीतरी वाईट घडतंय. खूप वाईट. माया, मी तुझी घालमेल समजू शकते. अँड आय एम रिअली सॉरी की हे सगळं तुझ्या बाबतीत घडतंय. आता मलाही असं वाटू लागलंय की या घरात नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण हे सगळं आपल्या बाबतीत का घडतंय मला काहीच कळत नाहीये. पण मी नक्की याचा शोध लावेन. एनिवे,
तू चल बघू माझ्या बरोबर ये. माया एक कार्ड उचल. गिल्ट. सॉरी. गिल्ट. माया असं काहीतरी घडलंय जे तुला माहितीये पण तू कोणालाही सांगितलं नाहीस, किंवा एखादी अशी घटना ज्याचा तुला पश्चाताप झाला. अशी काय घटना घडली? एखादी चूक, एखादा गुन्हा? चूक? गुन्हा? हे तुम्ही काय म्हणताय? असं असं काहीच घडलं नाहीये. इट्स ओके. आणखी एक कार्ड उचल. हे बघा मॅडम, मी तुम्हाला आधीच म्हणाले होते, माझा या सगळ्यावर अजिबात विश्वास नाहीये. म्हणूनच कदाचित काही चुकीचं होत असेल. आता बस करा, मला खूप काम आहे, मला गेलं पाहिजे. आधी गुन्हा, मग गिल्ट. मायाची कहाणी आहे तरी काय? मायाचा फोन. हॅलो, अपर्णा, तुम्ही कदाचित चुकीच्या नंबरवर कॉल केलायत. इथे कोणीही अपर्णा नाहीये. अपर्णा, हॅलो अपर्णा, मी थोड्या वेळात बोलतो तुझ्याशी. अपर्णा, अपर्णा, अपर्णा. येस मॅडम. अपर्णा राईट? स्वतःचं नाव बदलून आमच्या घरात का राहतेस आणि खोटं का बोललीस आमच्याशी? मॅडम, तुम्ही काय बोलताय मला काहीच समजत नाहीये. पण मला सगळं काही समजलंय. हे ID कार्ड, यावर नाव आहे अपर्णा. आता खरं काय ते सांग, मला सगळं जाणून घ्यायचंय. मॅडम, ठीक आहे, नाही सांगायचंय तर नको सांगूस, पण आता या क्षणी चालती हो माझ्या घरातून. नाही मॅडम,
मला इथे राहू द्या. सामान उचल आणि ताबडतोब चालती हो इथून. मॅडम प्लीज माझं ऐकून तर घ्या. तुला ऐकू नाही आलं मी काय म्हणाले? मॅडम चल माझ्या मॅडम असं बरोबर. करू नका प्लीज. चालती हो इथून. प्लीज मॅडम प्लीज. मॅडम माझं ऐकून तरी घ्या प्लीज. दरवाजा उघडा मॅडम प्लीज. मॅडम प्लीज दरवाजा उघडा मॅडम. सीमा गायत्रीजी प्लीज दरवाजा उघडा प्लीज प्लीज. सीमा मला मारून टाकेल. मॅडम प्लीज प्लीज प्लीज. अपर्णा अपर्णा हात दे मला. अपर्णा घाबरू नकोस. माझा हात धर. नाही मी खाली पडेल मॅडम. नाही पडणार. तुझा हात दे मला लवकर. अपर्णा हात दे. अपर्णा लवकर. तू सीमाला कशी ओळखतेस? कशी ओळखतेस तिला? ती का तुझ्या मागे लागलीये? का तुझ्या जीवावर उठलीये? मी काहीतरी विचारते तुला. तू ओळखतेस सीमाला? हो ओळखायचे. सीमाची तब्येत खूप बिघडली होती आणि दानिशला एका नर्सची गरज होती. त्याने मला हायर केलं सीमाची काळजी घेण्यासाठी. सीमाच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. डॉक्टरांनी सांगितलं होतं की ती जास्ती दिवस जिवंत राहणार नाही. मी तिथे राहत असताना कळलं नाही कधी कशी मी आणि दानिश एकमेकांना आवडायला लागलो. अपर्णा, मी असा विचार करत होतो की सीमा तर फार काळ राहणार नाही. काय तू सीमाच्या मृत्यूनंतर माझ्याबरोबर राहू शकतेस? का? एकटं राहायला भीती वाटते? भीती नाही, पण आता तुझ्यापासून लांब राहणं मला जमणार नाही. हो मलाही आवडत नाही. मलाही तुझ्या सोबतच राहायचंय. पण आपलं हे स्वप्न सीमाच्या मृत्यूनंतरच पूर्ण होईल. काही हरकत नाही. जिथे इतका काळ वाट बघितली तिथे अजून थोडी वाट पाहू. फक्त थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे आणि त्यानंतर तू आणि मी कायमचे एकत्र राहू शकतो. खरंच? सीमा, सीमा दरवाजा उघड. सीमा, निघून जा इथून. मला काही ऐकायचं नाहीये. सीमा असं काहीच नाहीये. सीमा मी तुला सगळं समजावून सांगतो. नाही मला आता काही ऐकायचं नाहीये दानिश. निघून जा इथून. जे पाहायचं होतं समजायचं होतं ते समजलंय मी. मी एका अशा माणसासाठी मृत्यूशी झुंज देत होते जो माझ्या मृत्यूची वाट पाहतोय. मी तुला कधीच माफ नाही करणार. कधीच नाही करणार दानिश. सीमा, सीमा हे बघ, वेडेपणा करू नको. सीमा, सीमा. ऐका
दरवाजा तोडून टाका. दानिशने मला तुमच्याबद्दल सांगितलं होतं, कसं त्याला तुम्हाला भेटून अगदी सेफ वाटायचं. दानिशच्या अशा अचानक मृत्यूनंतर मी खूप घाबरले होते. मला वाटलं की मला जर कोणी वाचवू शकत असेल तर त्या तुम्ही आहात, फक्त तुम्ही. आणि म्हणून तू खोटं बोलून माझ्या घरी आलीस, तुझं नाव आणि ओळख बदलून? मी शट अप! आणि एक शब्दही बोलू नकोस. आज तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. तू खूप मोठी चूक केलीस, खूप मोठी चूक. रवी, मला कळत नाहीये मी काय करू. जर मी अपर्णाला घरातून बाहेर काढलं ना तर सीमाचा आत्मा तिला मारून टाकेल. अपर्णा सुरक्षित आहे ती फक्त आपल्या घरात. पण जर अपर्णा इथे राहिली ना तर आपला जीव धोक्यात आहे. मी काय करू रवी? यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे गायत्री? फक्त माझ्या आणि तुझ्याबद्दल असतं तर कदाचित आपण विचार केला असता. पण हा निर्णय मायाबद्दल आहे, तिच्या सेफ्टीबद्दल आहे. मायाची चूक हा तिचा प्रॉब्लेम तिने भोगावा, आपण का भागीदार व्हायचं? आय थिंक तू आत्ताच्या आत्ता मायाला घराच्या बाहेर काढलं पाहिजेस राईट नाव. नाही नाही. गायत्री, इथे तर कोणी नाहीये, मग हे किंचाळलं? मायरा, मी मायराच्या खोलीत जाऊन बघते. माया, माया. रवी, रवी, मायरा तिच्या खोलीत नाहीये. मायाही नाहीये. हा? म्हणजे मायाने मायराला? रवी, रवी, तो क्रिस्टल बॉल जो आपण दारावर लावला होता तो नाहीये. सीमाचा आत्मा या घरात शिरलाय असं वाटतंय. हा आवाज तर गच्चीवरून येतोय. चल 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 चल. सीमा, मला माफ कर प्लीज, मला माफ कर. हे बघ सीमा, या मुलीने तुझं काय वाकडं केलंय. ही निष्पाप आहे, हिला जाऊ दे. तुझं वैर माझ्याशी आहे ना, तू माझ्यावर सोडू ग. पण या मुलीला जाऊ दे, जाऊ दे या मुलीला. सीमा प्लीज प्लीज. सीमा, मला माफ कर प्लीज, मला माफ कर. मायरा, 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 मायरा. मायरा, काय झालं बाळा? ओ माय गॉड, ही इथे कशी आली? मायरा, मायरा, बाळा, बाळा, डोळे उघड बाळा. सीमा, मला जाऊ दे, मला सोडून दे प्लीज. मला माफ कर प्लीज प्लीज, मला माफ कर. मला सोडून दे प्लीज. सीमा, सीमा, सोड तिला, सोडून दे तिला सीमा.
मला असं करायचं नव्हतं. खरंच प्लीज मला माफ कर ना. दानेश्वर तुझं खूप प्रेम होतं ना, तुला त्याच्या सोबत राहायचं होतं ना, तुम्हाला एकमेकांसोबत राहायचं होतं ना. आता मी भेटवते तुला दानिशशी, आणि त्यासाठी तुला मरावं लागेल, आणि मी मारणार तुला. आई काय झालं? काही नाही बाळा, पण आता हे सगळं संपलंय. आई कधीही तुला काहीही होऊ देणार नाही.